तर भाई सर्वात आधी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराजांवर आलेला चित्रपट राजा शिवाजी बघून आलाय। आणि एक गोष्ट खरं सांगायची म्हणजे चित्रपटाचा जो क्लायमॅक्स आहे ना, त्यामध्ये अजय अतुलने दिलेलं जे संगीत आहे आणि त्यामध्ये जय भवानी आणि जय शिवाजी जो जयघोष ऐकायला मिळतोय ते बघून अक्षरशः अंगावर काटा येतं। यामध्ये आपल्याला महाराजांच्या जन्माच्या थोडा आधीपासून तर अफजल खानाला फाडण्यापर्यंतची स्टोरी आपल्याला बघायला मिळते। त्यामध्ये पहिल्यांदाच कोणत्या तरी चित्रपटात आपल्याला शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे सुद्धा बघायला मिळतात, ज्यांची भूमिका अभिषेक बच्चन यांनी साकारली आहे, ज्यांनी की मराठी सुद्धा खूप चांगली बोलली आहे यामध्ये। आणि त्यांचा जो पहिलाच डायलॉग होता मराठीमधला तो तर खूपच चांगला होता। बघा, चित्रपटाबद्दल काही पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचे झाले ना, तर सर्वात आधी चित्रपटामध्ये जे ॲक्शन सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळतात ते खूपच चांगले आहे आणि त्यांची जी कोरिओग्राफी आहे ना ती इतकी चांगली आहे की ते बघायला फार चांगले वाटतात। आणि दुसरी गोष्ट ते मग सर्वांना माहीत आहे ते म्हणजे अजय अतुल यांचं संगीत। ते या चित्रपटाला आणखीन एक लेवलवरती नेतं आणि ते म्युझिक आणि ते गाणे थिएटरमध्ये ऐकण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना भाई, तो वेगळाच आहे। यासोबतच चित्रपटामध्ये आपल्याला खूप मोठे मोठे सेट्ससुद्धा बघायला मिळतात आणि त्यांचं प्रेझेंटेशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे। पण हां, चित्रपटामध्ये खूप ठिकाणीनं जे VFX आहे ते खूपच वाईट आहे, म्हणजे खास करून प्राण्यांचे जे VFX आहे ना ते तर खूपच जास्त वाईट आहे। यासोबतच चित्रपटाचा जो फर्स्ट हाफ आहे ना तो तुम्हाला खूपच स्लो फील होतो, कारण की जे इमोशनल सिक्वेन्सेस आहे चित्रपटामध्ये, म्हणजे जे इमोशनल सीन्स आहे ते खूपच खेचल्यासारखे वाटतात। आणि हे कळते की चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा रिलीज होणार होता, त्यामुळे यांनी बॉलिवूडचे खूप सारे कलाकार घेतले आहेत आणि त्यांनी चांगलं काम सुद्धा केलेलं आहे। याच्या क्लायमॅक्समध्ये तुम्हाला एक कॅमिओ सुद्धा बघायला मिळतो आणि आतापर्यंत कळालंच असेल तुम्हाला, तो सलमान खानचा कॅमिओ आहे आणि तो सुद्धा चांगला आहे। आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी जे मराठीत डायलॉग्स म्हटले आहे ना ते खूप चांगले वाटतात ऐकायला। पण मला पर्सनली असं वाटतं की यांनी बॉलिवूडचे 1-2च कलाकार घेतले असते, जसं की विद्या बालन ही बडी बेगम यांच्या भूमिकेत परफेक्ट सूट होते आहे आणि त्याची परफॉर्मन्स सुद्धा खूप चांगली आहे ॲज बडी बेगम। आणि तिच्या व्यतिरिक्त आणखीन एका बॉलिवूड कलाकाराला घेतलं असतं आणि मग बाकी मराठीच कलाकार ठेवले असते ना तर आणखी चांगलं झालं असतं, कारण की यामध्ये जेवढी तुम्हाला मराठी कलाकार बघायला मिळतात ना त्यांची जी तुम्हाला परफॉर्मन्स बघायला मिळते या चित्रपटामध्ये ती वेगळीच आणि नेक्स्ट लेवल आहे। उदाहरणार्थ यामध्ये तुम्हाला जितेंद्र जोशी यांचा एक छोटासा रोल बघायला मिळतो, पण तो भाई तो इतका इम्पॅक्टफुल वाटतो ना की ते पात्र आणि ती भूमिका आत्ताही माझ्या डोक्यात आहे। बाकी सर्वांना माहितीच आहे की हा चित्रपटाचा पहिला पार्ट आहे आणि जे नेक्स्ट पार्ट येईलच त्याचं नाव सुद्धा अनाऊन्स झालं आहे, चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच। आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी जर त्या पार्टची शूटिंग केली नसेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त मराठी कलाकारांना घ्यावं आणि VFXचा वापर करणार असेल तर त्यामध्ये बजेट जास्त घालावा। पण असं नाही की चित्रपट पूर्णपणे खराब आहे, तुम्ही चित्रपटाला थिएटरमध्ये जाऊन एकदा नक्की बघू शकता, तुम्ही एन्जॉय कराल या चित्रपटाला। खास करून याचा जो सेकंड हाफ आहे आणि जो प्री क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स बघायला मिळतो ना भाई, खतरनाक। सो एकदा नक्की जाऊन बघा आणि बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा।